वन अडथळा हटवा, घोडबंदर रोड मोकळा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाम निर्देश. मुंबई ठाणे मीरा भाईंदर परिसरातील वाहतुकीच्या श्वासात अडथळा ठरणाऱ्या घोडबंदर मार्गाला अखेर दिलासा मिळण्याच्या दिशेनं निर्णायक पाऊल टाकलं गेलंय. गायमुख ते फाउंटन दरम्यानचा रस्ता रुंद करण्यासाठी वनविभागाचा अडथळा लवकरात लवकर दूर करा असे ठाम आणि स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. विधिमंडळात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. मीरा भाईंदर आणि ठाणेकरांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घोडबंदर ते फाउंटन हॉटेल आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख या दोन्ही टप्प्यांवरील रस्ता रुंदीकरण आणि विकास कामांना गती देण्यासाठी वनविभागाचा ना हरकत दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही महापालिकांनी आपले प्रस्ताव वनविभागाकडे सादर केले असले तरी विभागानं सुचवलेल्या त्रुटी तातडीनं दूर करण्यासाठी दोन्ही महापालिकांनी एक समन्वय अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी ही आता गंभीर समस्या बनली असून ती सोडवण्यासाठी प्रत्येक विभागानं आपल्या प्रलंबित प्रस्तावांची स्थिती, अडचणी आणि पुढील कार्यवाहीबाबत तातडीनं निर्णय घ्यावा असे स्पष्ट शब्दात सांगितलं. मीरा भाईंदर आणि ठाणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा देणारा घोडबंदर रस्ता रुंदीकरण प्रकल्प हा काळाची गरज असल्याचं अधोरेखित करत सर्व अडथळे दूर करून कामाला गती देण्याचे स्पष्ट आणि कठोर निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलणारे आणि बहुआयामी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर तसंच माजी खासदार सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात अक्षंतांजली उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमातील विशेष आकर्षण असलेल्या ऊर्जा सेतू प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेदरम्यान करण्यात आले. या प्रदर्शनात ठाणे शहरातील सुमारे 80 सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, सूक्ष्म उद्योग गट तसंच महिला बचत गट सहभागी होणार आहेत. साड्या, कुर्ती, दागिने, मातीशिल्प, कागदी दागिने, गृहोपयोगी वस्तू, भेटवस्तू, पर्सेस, गोधड्या अशा विविध वस्तूंची प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी होणार आहे. तरुण उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी देखील स्टॉल्सद्वारे आपल्या कौशल्याची प्रात्यक्षिकं या दरम्यान सादर करतील. प्रदर्शनातील पॉटरव्हील, रेखाचित्र करणारे कलाकार आणि जवळपास 40 खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ही प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. 2017 मध्ये सतीश प्रधान यांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या ऊर्जा सेतू उपक्रमाचा उद्देश सामाजिक संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं आहे. ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या उपक्रमाला सहकार्य करण्याचं आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलं आहे. या पत्रकार परिषदेस प्रोफेसर डॉ. संजोत देऊस्कर, प्रोफेसर डॉ. अनिता दक्षिणा यांच्यासह इतर सहकारी देखील उपस्थित होते. नमस्कार. मी सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजमधून डॉक्टर संजोत देऊस्कर. ऊर्जा सेतूबद्दल तुम्हाला माहिती सांगायची तर हा 2017 पासून सुरू झालेला उपक्रम आहे आणि सतीश प्रधान आमचे माननीय प्रेसिडेंट या संस्थेचे, त्यांनी या उपक्रमाला खूप छान पाठिंबा दिलेला होता. दर कार्यक्रमाला ते उपस्थित असायचे आणि खूप प्रेमाने सगळ्यांची चौकशी करायचे. तर त्यांना आदरांजली म्हणून आमचा हा जो कार्यक्रम चालू 1 महिन्याचा, त्याच्यामध्ये आपण 13 डिसेंबरला ऊर्जा सेतू प्रदर्शन आयोजित करत आहोत. स्थळ इथेच असणार आहे, कॉलेजमध्येच असणार आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद होतोय की जवळजवळ 80 विविध संस्था, सामाजिक संस्था आणि छोटे उद्योजिका हे त्याच्यामध्ये भाग घेणार आहेत. त्याचबरोबर आपल्या कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टॉल्स ठेवणार आहेत. तर जवळजवळ तुम्हाला 120 स्टॉल्सची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की या सामाजिक संस्थांना एक मदत होईल त्यांचे प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जी आर्थिक मदत त्यांना होईल त्याचं त्यांना खूप मोठं मूल्य आहे. तर तुमचा सहभाग तुम्ही सगळ्या ठाणेकरांनी या कार्यक्रमाला यावं, जरूर यावं आणि या सगळ्या लोकांना प्रोत्साहन द्यावं. तर आमचं एक उद्दिष्ट आहे की शॉपिंग फॉर द सोशल कॉज. तर तुम्ही सगळ्यांनी या आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद. कोपरीतील अवैध लॉज संस्कृती विरोधात शिवसेनेच्या रणरागिणींचा एल्गार.
ठाणे पूर्वेकडील कोपरी येथे लॉजमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीमुळे सामाजिक संतुलन बिघडून स्थानिक महिला आणि बालिकांना नाहक त्रास सोसावा लागतोय. याच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री शिवसेना शिंदे गट महिला आघाडीनं एल्गार पुकारत भव्य मोर्चा काढून कोपरीवासियांच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला. सेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील, महिला विभाग प्रमुख मनीषा शिंदे, निर्मला काळे आदींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचवा आघाडीतील ठाणे पूर्वेकडील लॉज तसंच अन्य काही ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून देहविक्री आणि अनैतिक व्यवसाय सुरू आहेत. या लॉजमधील काही वेश्या लॉजच्या बाहेर रस्त्यावर आणि पदपथावर उभ्या राहून ग्राहकांना इशारे करतात. या रस्त्यावर धार्मिक देवस्थानं, महिलांचे विशेष हॉस्पिटल आणि मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीयांची वस्ती आहे. तसेच शाळेमध्ये मुलांना घेऊन जाणाऱ्या महिलांचीही वर्दळ असते. या महिलांनीही कामांध ग्राहकांकडून अश्लील भाषेत विचारणा केली जाते. त्यामुळे महिला वर्गाची कुचंबना होते. काही वेळा पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केल्यानंतर लॉज मालक या वारांगणांना जामिनावर सोडवतात. त्यानंतर या वारांगणा पुन्हा रस्त्यालगत उभ्या राहत असल्याचे प्रकार घडतात. या प्रकाराविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय. मंगळवारी रात्री भव्य मोर्चा काढून पोलिसांच्या निष्क्रियतेचा पाढा वाचण्यात आला. ज्या विभागाचं हे काम आहे त्यांनी गांभीर्यपूर्वक या विरोधात कारवाई केली पाहिजे असं मत सेनेच्या रणरागिणींनी व्यक्त केलं. तसंच संबंधित लॉजवर पोलिसांनी अनैतिक व्यापार अधिनियम 1956 कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. हे प्रकार असेच सुरू राहिले तर येणाऱ्या काळात कायदा हातात घेऊ असा इशाराच यावेळी देण्यात आला. आंदोलन तर आमचं चालूच आहे. असंही ह्याच्या आधीपासून चालू आहे, बऱ्याच वेळा चालू आहे. आता जर यांनी आज जर नाही ऐकलं तर इथून पुढे हे रोज चालू राहणार आहे. पोलिसांना जसं वहिनी म्हणाले की पोलिसांना आम्ही सांगितलेलं आहे, आताही आम्ही त्यांना निवेदन देणार आहे जाऊन की हे तुम्ही थांबवा. जर पोलीस जर थांबवू नाही शकले तर मग आम्हाला पुन्हा हे करावं लागणार आहे. कारण एक तर हा माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा वॉर्ड आहे आणि आमच्या नगरसेविका सगळ्या काम करतात, सगळे पदाधिकारी चांगले काम करतात. हे एकच काम आहे ज्यांना आम्हाला 10 वेळा यावं लागतं. तर इथे कोपरीत असं कुठलंही असं काम नाही की जे आम्ही केलेलं नाहीये किंवा झालेलं नाहीये. पण ह्या महिलांचा बंदोबस्त आता आम्ही कायम शेवटपर्यंत करणार. महिलांचा आता पोलिसांची भेट आम्ही घेणार आहे. निवेदन वहिनी देतात आहे. आता आम्ही सगळे जाऊन निवेदन देणार आहे. आणि पूर्वी कसं होतं की ह्या भागात यायच्या तर आम्ही हकलवायचो. आता काय झालंय, या प्रत्येक गल्लीमध्ये ते लोक यायला लागलेत. अगदी पार म्हणजे घरांच्या लोकांच्या सोसायट्यांच्या खालपर्यंत यायला लागलेत. तर आता कुठेतरी ह्याचा शेवट आम्हाला करावा लागणार आणि ह्याला आम्हाला शासनाने पण म्हणजे पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. इथे जे लॉजिंग चालतात त्या लॉजिंगवाल्यांना पण काहीतरी समज या लोकांनी दिली पाहिजे. कारण जेव्हा त्यांना आम्ही बोलायला जातो तेव्हा ते सांगतात आमच्याकडे लायसन आहे. तर आम्ही काय करणार? मग लायसन आहे तर तुम्ही हे सगळं मिटवा ना, मग तुम्ही थांबवा ना. 2 मिनिटं थांबा, फाईट होऊ द्या. बरोबर आहे की नाही? की आता हे मेन हॉटेलवाले आहे त्याच्यामध्ये, ह्यांनी जर बंद केलं तर सगळ्या गोष्टी बंद होणार आहेत. दुसरं याच्यामध्ये दुसरं सहकार्य आहे ते पोलिसांचं आहे. त्यांनी जर आपली कामं जर व्यवस्थित केली तर ते होणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत. म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचं प्रतिपादन. विशेष मुलांना स्वावलंबी करण्यासाठी तसंच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायमच पाठीशी राहील. तसंच या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या योजना असतील त्या योजनांचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी नेहमीच सहकार्य राहील असं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जागतिक दिव्यांग दिनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक दिव्यांग दिनाचं आयोजन आज राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपायुक्त उमेश बिरारी, दिव्यांग कला प्रतिष्ठानचे किरण नागते आदी उपस्थित होते. दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसंच त्यांना मुख्य प्रवाहात आणणं यासाठी ठाणे महापालिका दिव्यांग कला केंद्र राबवत असलेल्या उपक्रमाचं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी कौतुक केलं. व्यंगत्वावर मात करून आपल्यात असलेले कलागुण रसिकांसमोर सादर करत दिव्यांग मुलांनी रसिकांची वाहवा मिळवली. यावेळी नृत्य, गायन, समूह गायन, सादर अशा विविध कलाप्रकार सादर करताना मुलांमधील जिद्द आणि आत्मविश्वासाचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला. सुरुवातीला ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. दिव्यांग कला केंद्राच्या विजय जोशी यांनी अथर्वशीष सादर केलं. तसंच यंदाच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे संपूर्ण कार्यक्रम हा पर्यावरणावर आधारित वृक्षवल्ली आम्हा सोयरी या शीर्षकाखाली करण्यात आला. मी निसर्ग बोलतो या नाटिकेच्या माध्यमातून मुलांना पर्यावरणाचा संदेश दिला. यात दिव्यांग कला केंद्राचे संकेत भोसले, अपूर्वा दुगुळे, अन्मय मंत्री, अपर्णा महाबळे, जान्हवी कदम आदी विद्यार्थीही सहभागी झाले होते. यानंतर पल्लवी पाटील हिने मोगरा फुलला, केतकीच्या बनी तिथे, श्रावणात घननिळा, श्रुतिका भोईर हिने नाचरे मोरा, ऋतुजा गांधी हिने बीज अंकुरे अंकुरे, गारवा आदी एकापेक्षा एक गाणी सादर केली. तर धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी जा रे हट नटकट या गाण्यावर नृत्य सादर केलं. यात रुद्राक्षी पवार, अर्पिता चव्हाण, आशिष कुमारी शर्मा, श्रेया यादव, अथर्व ठोंबरे, साकेत झा, नानक वाळुंज, तेजस परब आदी विद्यार्थीही सहभागी झाले होते. तसंच यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव ते राज्याभिषेक, लावणी, तबलावादन आदी विविध कार्यक्रमही सादर करण्यात आले. ठाणे शहरात दिव्यांगासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आलं. जागतिक दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने आज रोजी कार्यक्रम ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता. विविध संस्था, सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर दिव्यांग विद्यार्थ्यांचे, दिव्यांग व्यक्तींचे सांस्कृतिक कार्यक्रम सध्या घेण्यात येत आहेत. त्याच पद्धतीनं विविध जे उपक्रम दिव्यांग सामाजिक संस्थामार्फत घेण्यात येतात तर त्याबाबत देखील इथे प्रदर्शनी, त्याच पद्धतीने त्यांचे परफॉर्मन्सेस इथे ठेवण्यात आले. अतिशय चांगला उपक्रम ठाणे महापालिकेतर्फे आज इथे घेण्यात येतो. मानवाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रयत्न करण्यात आपल्याकडे ठाणे महापालिकेतर्फे धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा आणि त्याच पद्धतीनं काही कला केंद्र देखील आपल्याकडे कार्यरत आहेत आणि ज्या सामाजिक संस्थांनी इच्छा त्याच्यामध्ये दर्शवली तर ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील काही विद्यार्थी त्यांच्याकडे येतात आणि ते जास्तीत जास्त आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग असेल, इतर महापालिका, नगरपालिका यांच्यापर्यंत पोहोचून त्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने त्याच पद्धतीनं त्यांना लहानपणापासून एक कला गुणांचा त्यांचा जोपासणे, त्यांना एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी या कला जर त्यांना दिल्या तर त्यांचाही मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास त्याच्यामध्ये होऊ शकतो आणि ती इच्छा मी इथं आज दर्शवली. खूप चांगल्या पद्धतीने ऑलरेडी काम चालू आहे आणि ते आपल्याला जिल्ह्यामध्ये आणखी कशा चांगल्या पद्धतीनं थोडाफार हातभार काही सर्वजण एकत्र येऊन काही करता येईल या पद्धतीनं ती आज इथे चर्चा झाली आणि येत्या वर्षामध्ये आम्ही
तो निर्धार केलेला आहे की यामध्ये आणखीन काम वाढवण्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये काम करावं.